यस गाईज नमस्कार. तर सर्वांचे स्वागत आहे कोकणच्या डे 2 मध्ये. म्हणजे ट्रिपची दुसरा दिवस आहे. 25 डिसेंबर. सॉरी, मी गेल्या ब्लॉग मध्ये 24 डिसेंबर बोललेलो, बट ते डिसेंबर नाही, ते नोव्हेंबर आहे. सो 25 नोव्हेंबर आजची तारीख आहे. आणि आम्ही आता निघतो इथून रूम वरून. असं काही रूम होता आमचा. व्ह्यू बघू शकता तुम्ही, अप्रतिम व्ह्यू. समोर डायरेक्ट विंड मिल्स आहेत. काल त्यांची दिशा त्या साईडला होती, आज या साईडला हवेनुसार फिरतात. भेंडी पण इथे हवा नाही तरी फिरतात कुठून काय माहित नाही. त्याचा पत्ता नाही. असा काही रूम होता. इथून मस्त व्ह्यू वगैरे होता, स्विमिंग पूल होता, बट आम्ही त्याचा लाभ घेतला नाही. असं काहीतरी हॉटेल होता, सी पर्ल करून होता. कुणकेश्वर मंदिरावर आलेलो आहे आम्ही दर्शन घ्यायला. असं काय मंदिर आहे. दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं मस्तपैकी. ह्या मंदिराला आता तर कलर दिलाय, बट आधी ना फुल असा पुराणकालीन टाईप असं ना, तसं टाईपमध्ये मंदिर होतं. भारी दिसायचं. आणि असा व्ह्यू त्याच्या समोर मंदिराच्या मागच्या साईडला. हे बघा, अप्रतिम ना. असतो इथून आमचा आता प्लॅन आहे की टारकर्लीवरती जायचा, तिथे वॉटर ॲक्टिव्हिटीज करायचे. आणि म्हणजे आता प्लॅन सध्या तो आहे, पण बघूया जाता आता काय अजून भेटतंय, काय होतंय. आम्ही चाललो ते सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. तो किल्ला जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर जाण्याची एक वेगळीच अदा आहे. बाय द वे ना, किल्ल्याची इन्फो इथे दिली आहे, तसा स्क्रीनशॉट मारा. मी सांगतो थोडी जे मला समजलं. असं आहे की हा किल्ला 1664ला बांधण्यात चालू केला बांधायचा. आणि त्याच्यामध्ये असं आहे की 3 वर्षात हा किल्ला पूर्ण केलेला, बांधून 3000+ मावल्यांनी मिळून. तो विचार करा, आजकाल आपल्या इथे मेट्रोच्या काम जरी चालू केलं त्याला 5-10 वर्ष लागतात. तो किल्ला, तेवढा मोठा किल्ला, किती 48 एकर्समध्ये पसरलेला हा किल्ला 3 वर्षात बांधलेला. 3 वर्षात म्हणजे डेंजर बात आहे. ते बघा, इथे सुद्धा एक मोठासा स्टॅच्यू आहे महाराजांचा. कसला मोठा आहे बघा. इथे जाऊया नंतर. फुल हल्दी में गर्दी आहे बघ. आम्ही जाणार होतो पुढे बसायला, आम्हाला मागे हाकलला काकानी. वरती बसल्यात 2 कावले, ठीक आहे. आणि हे जमिनीवरचे 2 कावले. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आता इथे एंट्री बघा. एंट्री अशी गुपित आहे की कोणाला समजणार पण नाही की इथे एंट्री. हे काका नाही, अरे बघा गजानन दादा. हा बोला बोला. काय आज किल्ल्याचा वाढदिवस आहे. अय्या, 25 तारीख आहे आज. 25 नोव्हेंबर 1664ला किल्ला बांधायला सुरुवात झाली होती. भारी. मग आपण चांगल्या दिवशी आलो बाई. किल्ल्याचा एक प्रकारे वाढदिवस आहे आज. म्हणजे 361 इयर झाले या किल्ल्याला. असं काय मंदिर होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. तिथे एक तलवार पण होती खूप त्या काळातली. आणि आतमध्ये शूट्स अलाउड नाहीत. एकदम वरच्या स्पॉटला आलोय किल्ल्याच्या. इथून बघा पूर्ण किल्ला दिसतो. वाव, खतरनाक ना. म्हणजे कुठल्याही साईडून जर दुश्मन हमला करत असेल तर इथून पूर्ण दिसतो. हा 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 हा, माझ्या राजा रे. काही जे मगाशी तुम्हाला दाखवलं होतं स्टॅच्यू महाराजांचं, खूप मोठी कलाकारी. तिथे जातोय तर आतमध्ये गेलो, दाखवतो डायरेक्ट. 1 2 3. तुझ्या गडांची व्यथा तर राजा कळू दे साऱ्या जगास. ताठ होतील माना, उंच होतील नजरा, यार त्याच्या राजाला मानाचा मुजरा. ही आली व्हेज थाली. व्हेज थालीमध्ये मेन्यू बघा, श्रीखंड,
हे कोशिंबीर, लोणचं, सोलकढी, कसली तरी भाजी वाटाण्याची वाटतं, माय फेवरेट, डाल, पापड, राईस, रंबा, ही भाजी शेपूची कसली तरी कोबीची. मम्मी बोलली घरी खात नाही ना, इथे हॉटेलमध्ये बरोबर खाते, शानपट्टी करते. दुपारचं जेवण सुद्धा मस्त होतं, टेस्ट मस्त होती. आणि हा जेवण आम्ही केलेला इथे श्री साई होमस्टे. आता कोणता एरियात आहे, काय एरियात आहे मला माहीत नाही. इकडे बघा ॲड्रेस लिहिला आहे, काम 25 ॲड्रेस. ठीक आहे, असं काही हॉटेल येतं. गाईज देवबागला आलो आहे आम्ही परफेक्टपणे, पद्धतशीर देवबागला, जिथे सुनामी आयलंड वगैरे आहे आणि जिथे असा संगम सुद्धा आहे. दोन म्हणजे एक नदी नाही, खाडी आपण बोलू शकता, आणि समुद्र असा संगम आहे. सो तिथून आम्ही चाललो आता सुनामी आयलंडला. देवबागवरून सुनामी आयलंडला इथून ना आम्हाला बोट घ्यायला येईल आणि तिथून आम्ही जाणार सुनामी आयलंडला. आणि तिथे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत खूप सारे. आता मजा येणार, असली मजा आता येणार, कारण कायाकिंग आहे, असे खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत. सो ब्लॉग बघत राहा, तुम्ही एन्जॉय कराल, गॅरंटी के साथ. वॉरंटी ना छगन मेरे बिल्लो सिनेमॅटिक बोलते. बाबा तुमचा पिंट्या बघा कसा चढतो, डेंजर. 2004 मध्ये जी सुनामीची लाट आलेली आणि आयलंड बनले तर इथं होतं, एवढ्या भागात लाटेंनी आयलंड बनलेलं. वॉटर स्पोर्ट वगैरे इथेच करायचे तेव्हा. आता आयलंड कुठे गेला? पावसात ते पाणी येतं ना, आऊर येतो तेव्हा ती वाळून गेली, वाळूच असते ती. इथे आयलंड होता, म्हणजे सुनामी 2004ला ते काय सुनामी आली तेव्हा इथे एक आयलंड तयार झाला, पण तो हळूहळू ते मातीने तयार झाला ना, तो हळूहळू हे झाला, सिंग झाला तो. डेंजर डेंजर एकदम. छगनलाल मगनलाल ड्रोन व्यू बोलते. सिनेमॅटिक. या एरियाचं नाव आहे मिनी केरळ. का कोकणच बरं, केरळ जाऊ आपण नंतर, कोकणच मस्त आहे नाव आहे. मिनी कोकण बोलू शकता तुम्ही, बट असं नाव ठेवलं इथला मिनी केरळ, कारण की ते नारळाची झाडं वगैरे खूप आहेत ना, केरळची वाईफ देत असेल त्यांना, म्हणून मिनी केरळ. पण मस्त वाटतंय भाई, जबरदस्त वाटते, काय कडकच वाटते ना, एक नंबर. मगनलाल छगनलाल चिकी सेंटर याच्या खाडीच्या मध्येच या. हे बघ इथे असं काहीतरी छोटंसं आयलंड आहे, जिथे आयलंड दिसत नाही, जबरदस्त आहे. आता इथे पाण्यात उतरायचं. लेट्स गो चप्पू चप्पू दी गोल गप्पू, लेट्स गो इन दी कायाकिंग सेंटर इन दी नेम ऑफ लॉ. काही चाललंय वाट लागली. हे बघा माकर आले माग. ए चला गाईज, ये चालू कर. मी नाही करते, मला जमत आहे. म्हणजे राईट लेफ्ट घ्या जोर. 1 2 3 ये. कडक नाथ कुला, पब्लिक गोला, आईच्या गावात काला काला दोघांचा कुला. डेंजर. बीप पाहिजे ना भाई, व्हिडिओ में बीप नाही मजा काय. गावात काला काला दोघांचा कुला. डेंजर. काय बघतो रे, डिलीट करूया व्हिडिओ. कवा ना कवा. हे बघा होडीमध्ये चालल्यात. बाबू बाय. घे मार. तू किती करते. चला जोर घे घे. नाही टू व्हीलरची 4 व्हीलर बनवली, नाही जॉईंट फॅमिली झालेली आहे आपली. चला 1 2 3 गो. दीपे मार ना. 1 2 तुझी आऊस पुरवीला, तुला बोटीनं मी फिरविला, तुला फिरविन बंदर नवा नवा. मी दर्याचा नाकवा मी दर्याचा नाकवा मी दर्याचा नाकवा.
माझी सागराची जलपरी, माझी सागराची जलपरी. मजा आली बनराईला मजा आली. म्हणजे तुफानी होती. आता खाज येईल अंगाला, बस तेवढं हॉटेल जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत खाज अंगाला सुटेल. ये मजबूर हैं पर आप नहीं. बीटेक्स मल असा विषय मजा आली. आता लास्ट राईड बाकी ही जेटवाली. सो आता त्याच्यावरती धमाकू चालायला पाहिजे. बाजूला काका मजा आली. काका मजा आली. एकदा बोला ना. अगं बाई माझा पिंट्या भाऊ तिकडे राहतो युगांडाला. तर त्याला काहीतरी बोला ना. म्हणजे त्याला बोला लवकर भारतात या रिटर्न. परत भारतात रिटर्न या. पिंट्या भाऊ येतच नाही. पुरीच्या मागे लागलं वाया गेलाय. तिकडे ओमी गेलो व्हिडिओ बनून. मजाक लग रहा तेरे को ये सब चीज. मत कर बेटा मत कर. असा काय हा आयलंड होता. म्हणजे हा मगाशी फुल पाण्याने थोडासा भरलेला, थोडासा म्हणजे दिसत नव्हता. आता दिसायला लागलाय. असं काय होतं. आणि आता इथे सनसेट व्ह्यू काय येईल जबरदस्त. आम्ही आता इथून निघतोय दुसऱ्या स्पॉटवर जायला जिथे आमचा स्टे असणार आहे. काका एकदम माझा मित्र युगांडाला गेला राहिला. पिंट्या नाव आहे त्याचा. त्याला बोला पिंट्या युगांडावरून परत ये. मत कर. तेरे को वार्निंग है ये. मत कर ये सब. सुधर जाओ. पिंट्या कुठे युगांडावरून परत ये इकडे. हे मजा करतात. हा नाही पिंट्या लाज नाही तुला. एंट बोलवतो एवढे दिवस लग्न करायचं. मम्मी बोलली लग्न करायचंय तरी काही. तिथून बाहेर आलो ना तर असा विषय की आपल्याला आता फ्रेश व्हायचं. म्हणजे आंघोळ वगैरे करायचं. तर आपण इथे हॉटेल नाही घ्यायचं. बट इथे बाबू कांबळे करून कोणतरी आहे आम्हाला नाव सांगितलंय जिथे आपण आंघोळ वगैरे करून निघू शकतो. तर काय पेमेंट द्यायची असेल बट ठीक आहे ना. इथे फ्रेश होऊन कमीत कमी निघू शकतं. पोरं निघलं चालत. जर फ्रेशमेंट झालेले देवबागवरून आम्ही निघतोय आता जायला पूर्ण पुढे वेंगुर्ले साईडला जातोय. आणि तिकडे जाऊन स्टे घेणार. म्हणजे नंतर त्याचा पुढचा प्रवास काय करायचा ते रात्री ठरणार आणि त्यानुसार चालणार. सो जातो. आजचं जेवण वगैरे सर्व दाखवतो अजून ब्लॉगमध्ये. सतर्क राहा, अलर्ट राहा. अण्णा नाही किलो शेवंता इकडे. मला भीती वाटता. संत्रा अरे इथं कोण आहे? कुडाशिवाय कशी आहे कॉटन कशी? 90 रुपये आहे इथे. 90 साईल आवाज कमी कर ना. मला आवाज काका मी ओळखलं लगेच का तुम्हाला. कसं मग वास्तव नाही हो. सेम ब्रँड पितो. थोडासा म्हणजे मी पण तीच पितो ना. सांगू नका कोणाला. नाही ना मी कसं सांगू आता. मी पण तुम्हाला कोणाला सांगू नका. कितीला भेटतो फुगा? फुगा नाही मग डायरेक्ट बॉटल. डायरेक्ट बॉटल. आम्ही याच्यात पितो. स्प्राईट मध्ये पितो. आम्ही सोड्यामध्ये पितो. सोड्यामध्ये. यो कसं काका मोठे माणसं आहेत नाही मधला. मी कट्टर बेवडा आहे आणि विकतो पण ना मी. काय बोलतो. म्हणून तर ते कसं काय माहिती झालं माहितीये का. आमचं कसं हे ना आम्ही विकतो ना तर थोडं करत आता मला पण सहजची सवय लागली. त्याच्या म्हणजे मम्मी पप्पा पण काय बोलत नाही त्याला. अहो चोरून पितो. आता इकडे आणणार होता पण आम्हाला वाटलं पोलीस वगैरे पकडतील म्हणून. बंगला बांधून झाला तरी यांची अजून ऑर्डर होत नाही. टाइमपास करत बसला. साला काय बोलत. अख्खा बंगला बांधला इथे 3 माळ्याचा. ग्राउंड फ्लोअरला पार्किंग पण ठेवली. हा गाईज आजचा दिवस संपलेला आहे पूर्ण. आणि रात्रीचा डिनर एवढा काही खास नव्हतं म्हणून मी दाखवलं नाही हॉटेल वगैरे कोणता होता काय होता. आणि आता जिथे आम्ही स्टेला आहे ते वेंगुर्लेमध्ये. आणि खूप असं आतमध्ये डीपमध्ये आहे ते हा हॉटेल. बट याचं व्ह्यू काय आहे हे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीन. कारण की आता अंधार पडलाय बाहेर. सो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गाईज शो हे बघ फोन कसा ठेवले. गाईज तुझ्या का नाही आता घेऊन फिरत. गाईज तू त्याला का बोलायला येतो रे. जलतो का रे तू. गाईज भगवा कलर. जा ना हागायला गेला जा ना गपचूप. तू हगा जात नाही का. जातो पण गोंगाट नाही तुझ्या. अग्रेस स्पॉटेड असं काय विषय होता. दीपेश लास्ट काय हे बघ. जादू येतो जादू. दीपेश गाईज आमचा माहीत नाही. गाईज आमचा माहीत
उसवला गण गोत सार आधार कुणाचा नाही गेला माहित चला भेटूया उद्याच्या डे 3 वाल्या ब्लॉग मध्ये. बाकी तुम्ही कमेंट पहिल्या ब्लॉगचे बघितले 1 नंबर जबरदस्त कमेंट आणि जबरदस्त प्रतिसाद. लव्ह यू. लई दिसाचा हट्ट माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण